हेलो गाइज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाइज आपण पाहत आहोत पेपर फर्स्ट जो सर्वांसाठी कॉमन असतो त्या पेपर फर्स्टसाठी डिटेल क्रॅश कोर्स आणि त्यामध्ये युनिट नंबर 4 कम्युनिकेशन हा युनिट आपण कव्हर करत आहोत. कम्युनिकेशन या युनिटचा जर सिलेबस पाहिला तर सिलेबसमध्ये सर्वात पहिल्यांदा जो पॉईंट दिला आहे तो म्हणजे मिनिंग ऑफ कम्युनिकेशन. हा पॉईंट आपण पहिल्या 3 लेसनमध्ये पूर्णपणे डिस्कशन केलेला आहे. म्हणजे कम्युनिकेशन संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या आपण सर्व कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी हे तीनही लेसन कव्हर केलेले असेल त्यांनी कृपया त्याआधी पहा, त्यानंतर आजचं लेसन पहा, कारण सर्व लेसन एकमेकांवर डिपेंड आहेत. आणि गाइज आजच्या लेसनमध्ये एक नवीन पॉईंट आहे कम्युनिकेशनचा, तो म्हणजे टाईप्स ऑफ कम्युनिकेशन. हा पॉईंट आपण सुरू करतोय आणि या पॉईंट संदर्भात देखील आपले 3 ते 4 लेसन जाऊ शकतात. या 3 ते 4 लेसनला मिळून टाईप्स ऑफ कम्युनिकेशन आपण पूर्णपणे दी एंड करणार आहोत. तर गाइज आज आपलं या संदर्भात फर्स्ट लेसन आहे आणि या संदर्भात आपण काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते पाहणार आहोत. तर गाइज हे पहा, आपण पाहतोय टाईप्स ऑफ कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशनचे टाईप्स हे असंख्य आहेत, म्हणजे मोजता येणार नाही इतके टाईप्स आहेत ना, असं गृहीत धरलं तरी हरकत नाही. इतके कम्युनिकेशनचे टाईप्स आहेत. सर्वच आपल्याला काही पाहिजे नाहीत. आपल्याला कुठले पाहिजेत जे एक्झामला नॉर्मली विचारतात आणि सिलेबसमध्ये इनडायरेक्टली डायरेक्टली कुठं ना कुठं दिलेत तेच टाईप्स आपल्याला कव्हर करायचे आहेत. म्हणजे जवळपास 20 ते 25 असे टाईप्स आहेत कम्युनिकेशनचे जे फ्रिक्वेंटली एक्झामला रिपीट होतात आणि क्वेश्चन त्या टाईप्सच्या पलीकडे कुठूनही येत नाही. म्हणजे जर टाईप्स ऑफ कम्युनिकेशन यावर जर क्वेश्चन आला ना, तर आपण जे टाईप्स पाहणार आहोत ना तिथूनच कुठून तरी क्वेश्चन होईल, वेगळा क्वेश्चन येणार नाही, याची तुम्हाला गॅरंटी देतो. तर हे पहा, जे काही सर्व टाईप्स आहेत ते तुम्हाला 1 बाय 1 व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत. एक्झामला इथून क्वेश्चन येत असतो हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे टाईप्स ऑफ कम्युनिकेशन या संदर्भात 3 ते 4 लेसन आपले जातील आणि 3 ते 4 लेसनमधून कमीत कमी 2 क्वेश्चन येऊ शकतात. म्हणजे एक क्वेश्चन कन्सेप्टवर येऊ शकतो कुठल्याही आणि एक क्वेश्चन डायरेक्टली टाईप्सवर येऊ शकतो. म्हणजे 2 क्वेश्चनचं एक्सपेक्टेशन तुम्ही कम्युनिकेशनच्या या टाईप्स ऑफ कम्युनिकेशन या युनिटपासून धरू शकता. सिम्पल. तर हे पहा, सर्व गोष्टी एकदम बेसिकपासून ॲड केल्यात, व्यवस्थित समजून घ्या. आपण पाहतोय टाईप्स ऑफ कम्युनिकेशन. प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची प्रॉपरली, म्हणजे बेसिक कन्सेप्टच आहेत. टाईप्स म्हणजे वेगळं काही नाही, एक कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट प्रॉपरली समजून घ्यायची. तर हे पहा, 2 मेन कॅटेगरी असतात कम्युनिकेशनच्या टाईपच्या. त्या कुठल्या आहेत ते दिलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट असते व्हर्बल कम्युनिकेशन, सेकंड असते नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. म्हणजे वाईड कॅटेगरी जर आपण कम्युनिकेशनच्या पाहिल्या तर 2च आहेत, फर्स्ट व्हर्बल आणि दुसरं नॉन व्हर्बल. जे काही आपण पाहणार आहोत ना ते सर्व यांच्या अंडर्स पाहणार आहोत. तर बेसिक जे आहे व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय ते समजून घेऊया. तर हे पहा, व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे असं कम्युनिकेशन ज्या ठिकाणी तुम्ही शब्द वापरताय. शब्द म्हणजे ABCD असेल, क ख ग असेल, कुठल्याही गोष्ट असेल, ज्या ठिकाणी तुम्ही शब्दांचा वापर करताय ना ते झालं व्हर्बल कम्युनिकेशन. मग ते शब्द लिहिलेले असतील किंवा ओरल असतील फरक पडत नाही, ते व्हर्बल कम्युनिकेशनमध्येच येणार आहे. सिम्पलचा दे पहा, कन्सेप्ट एकदम समजून घेण्यासाठी सोपे आहे. व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे असं कम्युनिकेशन ज्या ठिकाणी आपण शब्द वापरतो, म्हणजे शब्द रिटर्न ओरल कशाही पद्धतीचे असू शकतात. सिम्पल. सेकंड आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे असं कम्युनिकेशन ज्या ठिकाणी आपण शब्दच वापरत नाही, विथाऊट वर्ड आपण कम्युनिकेशन करतो, ते झालं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. कन्सेप्ट एकदम बेसिक आहे. पहा, आपण कम्युनिकेशनच्या कन्सेप्ट पाहिले ना त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे ज्या ठिकाणी आपण शब्द वापरतो, म्हणजे शब्द रिटर्न असतील किंवा ओरल असतील, दोन्ही प्रकारचे असू शकतात. आणि नॉन व्हर्बल म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचे आपण शब्द वापरत नाही तरी आपण कम्युनिकेशन करतो, ते झालं नॉन व्हर्बल. सर्व गोष्ट आपण डीपमध्ये पाहणार आहोत, फक्त बेसिक मिनिंग आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आता या दोघांचा बेसिक डिफरन्स आहे तो पाहूया. पुन्हा एक गोष्टी रिपीट होतील. पहा, आता फक्त सिम्पल जे मेन ब्रँच आहे ना कम्युनिकेशनची किंवा मेन 2 टाईप्स आहेत ना ते आपण पाहतोय. त्यामध्ये फर्स्ट होतं व्हर्बल, दुसरं होतं नॉन व्हर्बल. डेफिनेटली तुम्हाला या माहीत असतील गोष्टी, पण तरी ऐका, काही गोष्टी नवीन आणखी कळतील. म्हणजे असं काही नाही की एखाद्याला व्हर्बल माहीत नाही किंवा नॉन व्हर्बल म्हणजे काय असतं हे माहीत नाही. तुम्ही कुठं ना कुठं वाचलंच असेल, कारण तुम्ही आत्ता NTUGC नेट देताय किंवा MSc देताय, म्हणजे कधी ना कधी तुम्ही या गोष्टी वाचलेल्या असतील. तुम्हाला असं वाटत असेल की सर्व गोष्टी आपल्याला येत आहेत, पण आणखी काही गोष्टी डीपमध्ये कळाव्यात या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक गोष्ट डीपमध्ये पाहतोय. आणि फक्त एक्झाम क्लिअर व्हायचं आहे या दृष्टिकोनातून लेक्चर पाहू नका, पुढे जाऊन आपल्याला शिकवायचं आहे या दृष्टिकोनातून लेक्चर पहा. तर हे पहा, बेसिक डिफरन्स आहे व्हर्बल आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा, तो आपण 1 बाय 1 कव्हर करूया. तर इथं सर्वात पहिल्यांदा व्हर्बल कम्युनिकेशन आणि सेकंडली नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आपल्याला दिलेलं आहे आणि त्यांचा बेस दिला आहे. म्हणजे कशाच्या बेसवर आपण त्याचा डिफरन्स पाहतोय ते दिलेलं आहे. तर बेस लक्षात नाही ठेवला तरी चालेल, फक्त जो डिफरन्स आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि यामध्ये कुठलीही गोष्ट पाठ करण्यासारखी नाही आहे, बेसिक गोष्टीत एकदम.
तुम्हाला व्हर्बल म्हणजे सांगितलं आहे मी, नॉन व्हर्बल म्हणजे काय ते सांगितलं आहे, त्याच्या आधारावर आपण पूर्णपणे डिफरन्स क्लिअर करणार आहोत. तरी पहा, फर्स्ट आहे यूज ऑफ वर्ड. आता काय माहीत असेल ना तुम्हाला, व्हर्बलमध्ये आपण शब्द वापरतो का? यस वापरतो. कसे वापरतो? ओरल आणि रिटन दोन्ही पद्धतीचे वापरतो, म्हणजे ते झालं व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन सरांनी काय सांगितलं आहे, याच्यामध्ये आपण शब्दच वापरत नाही. सिम्पल आहे, म्हणजे इथं म्हणलं पहा, ऑदर दॅन ओरल ऑर रिटर्न वर्ड, म्हणजे ओरल पण नाही आणि रिटर्न पण नाही, असे दोन्ही प्रकारचे आपण शब्द ज्या ठिकाणी वापरत नाही पण कम्युनिकेशन करतो ते झालं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आय होप तुम्हाला डिफरन्स समजत असेल. सेकंड आहे टाईप्स. तर इथं दिलं आहे पहा, व्हर्बल कम्युनिकेशनचे दोन महत्त्वाचे टाईप्स असतात, ते म्हणजे ओरल आणि रिटर्न. म्हणजे शब्द वापरून कम्युनिकेशन करायचं आहे, मग ते फक्त ओरल करू किंवा रिटर्न करू, दोनच पद्धतीच करू शकतो. म्हणजे मेन दोन टाईप्स आहेत व्हर्बलचे, त्यामध्ये फर्स्ट आहे ओरल, सेकंड आहे रिटर्न. सर्व गोष्टी आपण डीपमध्ये नंतर पुन्हा पाहणार आहोत, डोंट वरी. आत्ता फक्त आपण बेसिक डिफरन्स पाहतोय. सेकंड आहे पहा नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. इथं काय म्हणजे पहा, व्हिज्युअल किंवा ऑडिओ व्हिज्युअल किंवा सायलेंट असेल, या सर्व गोष्टी नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये येतात. म्हणजे सांगितलं होतं बघा कन्सेप्टच्या वेळेस, एखादा शांत राहिला ना तुमच्यासोबत तरी तो बरंच काही बोलून जातो. म्हणजे एखाद्याची म्हणू शकतो आपण शांतता काही गोष्टी क्लिअर करून जाते, त्याला पण आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणतो. म्हणजे साधं एक्झाम्पल सांगितलं होतं. फॉर एक्झाम्पल, इथे एक भाऊ आहे तुमचा आणि इथं त्याची बहीण आहे, ठीक आहे. हा भाऊ जर ह्या बहिणीसोबत बोलत नसेल तर आपण काय म्हणू, काही ना काही बिनसलं आहे किंवा यांचं काहीतरी भांडण वगैरे झालेलं आहे. म्हणजे शांतता पण काही ना काही कम्युनिकेट करून जाते ना, ते झालं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. याचे पण खूप टाईप्स आहेत नॉन व्हर्बलचे, ते आपण डीपमध्ये नंतर पाहणार आहोत. नेक्स्ट पॉईंट आहे बा थर्ड नंबरचा, तो म्हणजे अंडरस्टँडिंग. तर व्हर्बल कम्युनिकेशन समजण्यासाठी सोपं असतं, कारण इथं सिम्पल आपण शब्द वापरतो, रिटर्न वापरतो किंवा ओरल वापरतो. म्हणजे आपल्या भावना आपण समोरच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक तर ओरली बोलतो किंवा लिहून त्याला पत्र देतो, ठीक आहे. म्हणजे इझी असतं समजण्यासाठी काय व्हर्बल कम्युनिकेशन. पण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन या ठिकाणी तर शब्द वापरतच नाही, म्हणजेच डिफिकल्ट आहे. कशाचे कम्पेअर्ड? व्हर्बलच्या, ठीक आहे. म्हणजे व्हर्बल आणि नॉन व्हर्बल या दोघांचं कम्पॅरिझन करायचं झालं तर व्हर्बल हे खूप इझी आहे समजण्यासाठी आणि नॉन व्हर्बल हे थोडं डिफिकल्ट आहे, कारण इथं शब्द वापरत नाही, इथं भावनांना जास्त कदर दिली जाते. सिम्पल. आणि भावना समजून घेणं अवघड असतं, म्हणजे डिफिकल्ट आहे काय नॉन व्हर्बल कम्युनिकेशन समजून घेणं. नेक्स्ट आहे स्ट्रक्चर. आता व्हर्बल कम्युनिकेशन हे आपण एखाद्याला लिहून पण गोष्टी डिलिव्हर करू शकतो किंवा म्हणू शकतो ओरली पण गोष्टी डिलिव्हर करू शकतो. म्हणजे इथं वेल स्ट्रक्चर असतं पहा. पूर्णपणे 100% स्ट्रक्चर असतं असं म्हणणार नाही, पण स्ट्रक्चर इथं एक्झिस्टिंगमध्ये असतं. आणि जे नॉन व्हर्बल आहे ना, तिथं स्ट्रक्चरच नसतं कुठलं, कारण शब्दच वापरणार नाही आहे, समोरच्यापर्यंत संदेश पोहोचवायचा आहे, मग तो आपण वेगळ्या म्हणजे म्हणजे अशा हातवारी करून वगैरे आपण पोहोचवणार आहोत. पण स्ट्रक्चर आहे की इथं कुठलं स्ट्रक्चर नसतं. सिम्पल. लक्षात ठेवा, जे व्हर्बल कम्युनिकेशन आहे ते स्ट्रक्चरमध्ये असू शकतं, पण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन या ठिकाणी स्ट्रक्चर नसतं. एक्झाम्पल सांगतो, तुम्हाला लगेच कळेल पहा. इथं व्हर्बलमध्ये मी काय सांगितलं, रिटर्न किंवा ओरल. आता फॉर एक्झाम्पल रिटर्न आहे, रिटर्न एखादा संदेश लिहिण्याचं स्ट्रक्चर बनलेलं असतं की नाही, काही ना काही. म्हणजे इथं ॲड्रेस वगैरे असेल किंवा नंतर मजकूर असेल, नंतर इथं कोणी लिहिलं ते असेल, ठीक आहे. असं काही ना काही असणार आहे ना, म्हणजे इथं स्ट्रक्चर असतं. आणि इथं शब्दच वापरत नाही, म्हणजे ते अनस्ट्रक्चर्ड आहे किंवा यामध्ये कुठलंही स्ट्रक्चर्ड नसतं. नेक्स्ट आहे डिस्टॉर्शन ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणजे विकृत होणं म्हणतो आपण पहा इन्फॉर्मेशनला. तरी इथं लेस पॉसिबल असतं, कारण इथं आपण शब्द वापरतो, म्हणजे एक्झॅक्ट मिनिंग समोरच्यापर्यंत इथं पोहोचू शकतं. सिम्पल. कारण का व्हर्बल कम्युनिकेशन आहे, शब्द वापरणार आहे ना, म्हणजे इथं लेस पॉसिबल असतं डिस्टॉर्शन ऑफ इन्फॉर्मेशनचं, म्हणजे एक्झॅक्ट मिनिंग पोहोचवण्यासाठी हे इझी असतं. नॉन व्हर्बल आहे, शब्दच वापरत नाही, इथं हायली पॉसिबिलिटी असते. सिम्पल. नेक्स्ट आहे फीडबॅक. तर व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये फीडबॅक हा लेस असतो किंवा डिले असतो, आणि नॉन व्हर्बलमध्ये लॉट ऑफ फीडबॅक अवेलेबल असू शकतात. आता फीडबॅकबद्दल लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, हा पॉईंट मिस करून टाका, ठीक आहे. कारण इतका काही इफेक्टिव्ह पॉईंट नाही. म्हणजे सांगायचं झालं तरी इथं पण फीडबॅक असतो, नसतो असं काही नाही, पण इथं पॉईंट हा थोडासा चुकतोय असं वाटते मला. तर हा पॉईंट नका लक्षात ठेवू फीडबॅकचा, हे आपण ज्यावेळेस डीपमध्ये पाहू त्यावेळेस तुम्हाला सांगाल. आता फक्त वरचं आहे ना, एवढं लक्षात ठेवा. इथं त्यांनी म्हणले लेस किंवा डिले फीडबॅक, आणि इथं म्हणले बेसिकली नॉन व्हर्बलला गिव्ह ए लॉट ऑफ फीडबॅक, ठीक आहे. म्हणजे डिफरन्स प्रॉपरली याला म्हणता येणार नाही, बाकी फक्त लक्षात ठेवू शकता की इथं फीडबॅक हा कमी असतो किंवा म्हणू शकतो आपण डिले असतो, म्हणजे उशीर होतो फीडबॅकला. आणि जर लॉट ऑफ फीडबॅक असतात म्हणजे खूप फीडबॅक इथं भेटू शकतात असं म्हणलं आहे. बाकी लक्षात ठेवलं तरी चालेल, नाही ठेवलं तरी चालेल, पण महत्त्वाचा काही पॉईंट नाही. बाकी जे वरचे पॉईंट आहेत ना, ते एकदा दोनदा वाचून घ्या, कळाले नसेल तर, आणि कळाले असतील तर सोडून द्या. आणि पुन्हा एकदा सांगाल, रिमाइंड करून देतोय, या व्हिडिओला तुम्ही स्पीड 1.25 किंवा 1.50 ठेवून पाहू शकता. जर कन्सेप्ट तुम्हाला एखादी माहीत असेल ना, तर व्हिडिओचा स्पीड वाढवायचा आणि व्हिडिओ स्पीडमध्ये पाहायचा.
म्हणजे व्हिडिओ पूर्ण पाहून पण होतो, कुठले कन्सेप्ट मिस होत नाही. आणि जर मी असं नुसतंच पुढे पुढे घेऊन व्हिडिओ पाहत असताना तर एखादी कन्सेप्टमध्येच मिस होऊ शकते. म्हणून व्हिडिओचा स्पीड वाढवायचा, तुम्हाला टाईम जास्त नसेल तर, आणि स्पीडमध्ये व्हिडिओ पाहून घ्यायचा. कन्सेप्ट माहीत असेल तर, आणि माहीत नसेल तर स्लो स्पीडमध्येच व्हिडिओ पाहायचा. तर गाईज व्हर्बल आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला कळायला असेल. आता नेक्स्ट हे पहा, तर हे पहा महत्त्वाचं आहे टाईप्स ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे आपण पहिल्यांदा बेसिक 2 कॅटेगरी पाहिल्या, व्हर्बल आणि नॉन व्हर्बल. आता आपण पाहतोय जे टाईप्स आहेत कम्युनिकेशनचे ते सर्व. तर यामध्ये फर्स्ट म्हणलं आहे ए, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन ऑर फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे डायरेक्शन कशी असणार आहे कम्युनिकेशनची, अशी किंवा अशी, किंवा अशी किंवा अशी. म्हणजे कशा डायरेक्शनमध्ये कम्युनिकेशन असणार आहे, त्याचा फ्लो कसा असणार आहे, त्याच्या बेसवर आपण क्लासिफिकेशन केलं आहे. हे एक्झामला लक्षात ठेवायचं नाही की कशाच्या अंडर काय येतं, फक्त कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट प्रॉपरली समजून घ्यायच्यात. ठीक आहे. तर यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे पहा, व्हर्टिकल कम्युनिकेशन. सोपी एकदम कन्सेप्ट, अवघड काहीच नाही. आपण कन्सेप्टमध्ये पण पाहिलं आहे व्हर्टिकल कम्युनिकेशन म्हणजे काय असतं. सिम्पलचं तर सांगतो, व्हर्टिकल कम्युनिकेशन म्हणजे एक तर वरती जाणार असेल किंवा खाली जाणार असेल त्याला आपण व्हर्टिकल कम्युनिकेशन म्हणतो. वरती जाणारं कम्युनिकेशन म्हणजे अपवर्ड कम्युनिकेशन, खाली येणारं कम्युनिकेशन म्हणजे डाउनवर्ड कम्युनिकेशन. सिम्पल. आता एक एक्झाम्पल सांगतो व्हर्टिकल कम्युनिकेशनचं, कम्युनिकेशन एक कन्सेप्ट लगेच क्लिअर होईल. तरी पहा, फॉर एक्झाम्पल एक सिनियर मॅनेजर आहे आणि एक सुपरवायझर आहे. पोस्ट दोघांची वेगळी आहे. हा मॅनेजर आहे, हा सुपरवायझर आहे, नंतर वर्कर आहे. यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन होईल ना ते झालं व्हर्टिकल कम्युनिकेशन. म्हणजे ज्या ठिकाणी सेम लेवलचे लोक नसतात ते कम्युनिकेशन असतं व्हर्टिकल कम्युनिकेशन. सिम्पल सोप्या भाषेत लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी सेम लेवलचे लोक नसतात. म्हणजे जसं इथं सिनियर मॅनेजर आहे, नंतर सुपरवायझर आहे, नंतर वर्कर आहे, लेवल सर्वांचे वेगळे आहेत. यांच्यात जे कम्युनिकेशन होणार आहे ना ते व्हर्टिकल कम्युनिकेशन असणार आहे. मग एक्झाम्पल कसंही कुठंही येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल प्रिन्सिपल, नंतर टीचर, नंतर स्टुडंट, लेवल वेगळी सर्वांची, व्हर्टिकल कम्युनिकेशन. फॉर एक्झाम्पल म्हणू शकतो आपण प्राईम मिनिस्टर, नंतर डायरेक्टली आपण म्हणू शकतो की एखादा नगरसेवक आणि त्याच्याखाली कोणत्या ग्रामपंचायतचे लोक असेल ते, यांच्यामध्ये लेवल सर्वांचे वेगळे आहेत, झालं व्हर्टिकल कम्युनिकेशन. म्हणजे ज्या ठिकाणी लोकांची लेवल ही सेम नसते ते असतं व्हर्टिकल कम्युनिकेशन. सिम्पल सोपी कन्सेप्ट. आता हे पहा, मी काय सांगितलं, सेम लेवलचे लोक नसतात तिथं असतं व्हर्टिकल कम्युनिकेशन. आता सपोज इथं काही सिनियर मॅनेजर आहे, नंतर इथं सुपरवायझर आहे, नंतर इथं आपण म्हणू शकतो की वर्कर आहे. सेम लेवलचे लोक नाहीत, वेगळे लोक आहेत, बरोबर. आता यांच्यामध्ये कम्युनिकेशन असं वरती जाणारं पण होऊ शकतं, खाली येणारं पण होऊ शकतं. म्हणजे वर्कर पण सिनियर मॅनेजरशी बोलू शकतो किंवा सिनियर मॅनेजर पण वर्करला इन्स्ट्रक्शन देऊ शकतो. डेफिनेटली काही पण होऊ शकतं ना. मग यांचा जो फ्लो होणार आहे ना वरती किंवा खाली, त्या फ्लोला देखील म्हणतात अपवर्ड कम्युनिकेशन. आणि खाली जर येत असेल तर त्याला म्हणतात डाउनवर्ड कम्युनिकेशन. म्हणजेच याला बॉटम अप अप्रोच म्हणतात आणि याला टॉप डाऊन अप्रोच म्हणतात. म्हणजे टॉपवरून खाली येते ना म्हणून टॉप डाऊन, आणि बॉटम अप म्हणजे काय, बॉटमवरून वरती जाते म्हणून बॉटम अप. सिम्पल. आता एक्झाम्पल सांगतो का, इन केस कंपनीची एखादी पॉलिसी आहे तर ती पॉलिसी पहिल्यांदा कोणाला भेटणार आहे, सिनियर मॅनेजरला भेटणार. सिनियर मॅनेजर सुपरवायझरला देणार, सुपरवायझर वर्करकडे पोहोचवणार आहे, बरोबर ना. कारण पॉलिसी डायरेक्ट काय वर्करच्या हातात येत नाही कुठली, ती कोणाकडे येणार आहे, सिनियर मॅनेजरकडं. सिनियर मॅनेजर वर्कर सुपरवायझरला देणार, सुपरवायझर मग वर्करला देणार, असा फ्लो असेल ना. मग आता हे फ्लो म्हणजे हा जो फ्लो आहे तो कसा आहे, वरतून खाली येणार आहे. याला आपण काय म्हणणार, बेसिकली डाऊनवर्ड कम्युनिकेशन. म्हणजेच टॉप डाऊन कम्युनिकेशन. कारण हे टॉप आहे पहा सिनियर मॅनेजर, त्याकडून वर्करकडे मेसेज झाला आहे म्हणजे डाऊनलोड आहे, म्हणजे खाली येते ना. सिम्पल आहे ना, डाऊनलोड म्हणजे खाली येणारा. तर याला म्हणतो आपण डाऊनलोड कम्युनिकेशन किंवा टॉप बॉटम कम्युनिकेशन. सिम्पल कन्सेप्ट आहे, अवघड कुठली गोष्ट नाही. आता हेच एक्झाम्पल घेतोय पहा, या वर्करकडं फॉर एक्झाम्पल ती पॉलिसी भेटली. वर्करला वाटलं अरे ग्राउंड लेवलमध्ये आपण मशिनरीमध्ये असं काम करतोय, ही पॉलिसी तर चुकीची आहे. मग वर्कर फीडबॅक देणार आहे पहा. फीडबॅक कोणाला देणार, तो सुपरवायझरला देणार. सुपरवायझर वर्करचा फीडबॅक कोणाला देणार, सिनियर मॅनेजरला देणार. आता कम्युनिकेशन कसं चाललं आहे, वर्करकडून सुपरवायझरकडे चाललं आहे, सुपरवायझरकडून सिनियर मॅनेजरकडे चाललं आहे. म्हणजे खालून वरती चाललं आहे. तरी झालं अपवर्ड कम्युनिकेशन किंवा बॉटम अप अप्रोच म्हणतो. म्हणजे बॉटमपासून अप वरती जाणं. ठीक आहे, बॉटम अप अप्रोच म्हणतो. सिम्पल. म्हणजे व्हर्टिकल कम्युनिकेशन हे 2 प्रकारचं असू शकतं. कुठलं, एक तर बॉटम अप किंवा टॉप डाऊन कम्युनिकेशन. सिम्पल. आता अपवर्डलाच बॉटम अप म्हणतात लक्षात ठेवा, डाऊनवर्डलाच टॉप डाऊन किंवा टॉप बॉटम कम्युनिकेशन असं म्हणतात, लक्षात ठेवा. सिम्पल कन्सेप्ट आहे, जास्त काही पाहण्यासारखं नाही आहे. एक एक्झाम्पल दिलं आहे, हे एक्झाम्पल प्रॉपरली लक्षात ठेवा. कन्सेप्ट याच्या व्यतिरिक्त कुठली याच्यामध्ये पाहण्यासारखं नाही आहे. यामध्ये फक्त एक पॉईंट लक्षात ठेवा,
जे व्हर्टिकल कम्युनिकेशन असतं ते व्हर्टिकल कम्युनिकेशन नॉर्मली कसं असतं, फॉर्मल कम्युनिकेशन असतं. कारण यामध्ये काय असतं, बेसिकली एक हायरार्ची असते, लेवल असतं, ठीक आहे. आणि त्या लेवलमध्ये कम्युनिकेशन होत असताना म्हणून एक कुठं ना कुठं फॉर्मल कम्युनिकेशन असतं, एक स्ट्रक्चरल वेमध्ये कम्युनिकेशन चालतं. सिम्पल. पुन्हा रिपीट करतो, व्हर्टिकल कम्युनिकेशन नॉर्मली फॉर्मल कम्युनिकेशन असतं. कारण याच्या अपोजिट पुढचा टाईप आहे तो थोडासा इनफॉर्मल टाईपचा असणार आहे, किंवा तिथं फॉर्मल कम्युनिकेशन असेलच असं नसतं. सिम्पल. लक्षात ठेवा आता व्हर्टिकल कम्युनिकेशनचे 2-3 पॉईंट. व्हर्टिकल कम्युनिकेशन म्हणजे अपवर्ड किंवा डाउनवर्ड कम्युनिकेशन. हे कम्युनिकेशन कधीही सेम लेवलच्या लोकांमध्ये होत नाही. यामध्ये लेवल वेगवेगळे असतात आणि वेगवेगळ्या लेवलमध्ये जे कम्युनिकेशन होत असताना त्याला आपण व्हर्टिकल कम्युनिकेशन असं म्हणतो. व्हर्टिकल कम्युनिकेशनचे 2 बेसिक टाईप्स आहे. त्यामध्ये फर्स्ट टाईप अपवर्ड कम्युनिकेशन, सेकंड आहे डाउनवर्ड कम्युनिकेशन. आय होप इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. या पलीकडे यामध्ये पाहण्यासारखं काहीच नाही. आता फर्स्ट पॉईंट झाला व्हर्टिकल कम्युनिकेशन एमधला. सेकंड पॉईंट आहे हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन, त्यालाच आपण म्हणतो लेटरल कम्युनिकेशन. सिम्पल कन्सेप्ट आहे. आता हे जे आहे ना ते व्हर्टिकलच्या थोडंसं अपोजिट आहे. व्हर्टिकल काय सांगितलं मी, सेम लेवलचे लोक असणारे, वेगवेगळ्या लेवलचे लोक असणारे, त्यामध्ये जे कम्युनिकेशन होते ते व्हर्टिकल कम्युनिकेशन असं सांगितलं का नाही. आता आपण पाहतोय हॉरिझॉन्टल, आणि हॉरिझॉन्टल थोडंसं याच्यापेक्षा अपोजिट आहे. म्हणजे हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन दरवेळेस फक्त सेम लेवलच्याच लोकांमध्ये असतं, कारण व्हर्टिकलच्या अपोजिट आहे. लक्षात ठेवा, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन कसं असतं, सेम लेवलच्या लोकांमध्ये असतं. म्हणजे कम्युनिकेशन होणार आहे ना ते कोणामध्ये होणार आहे, सिनियर मॅनेजरचं दुसऱ्या सिनियर मॅनेजरशी, तिसऱ्या सिनियर मॅनेजरशी, चौथा सिनियर मॅनेजर, पाचवा सिनियर मॅनेजर, सर्व एकाच लेवलचे लोक असणार आहे. ते जे कम्युनिकेशन असेल ते असेल हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. किंवा एक सुपरवायझर, दुसरा सुपरवायझर, तिसरा सुपरवायझर, चौथा सुपरवायझर, सर्वांची लेवल एकच आहे, ते झालं हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. किंवा सर्व वर्कर, एक वर्कर, दुसरा वर्कर, तिसरा वर्कर, सर्व एकाच लेवलचे लोक आहेत, ते झालं हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. म्हणजे ज्यावेळेस एकाच लेवलच्या लोकांमध्ये कम्युनिकेशन होत असताना त्याला म्हणतो आपण हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. कीवर्ड आहे पहा, सेम लेवलचे लोक. सिम्पल. आता एक्झाम्पलला कुठलंही एक्झाम्पल देतील आणि विचारतील हे व्हर्टिकलचं आहे का हॉरिझॉन्टलचं आहे, तर तिथे एकच लक्षात ठेवायचं, जर सेम लेवलचे लोक असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल डिपार्टमेंट पण विचारू शकतात. एक परचेस डिपार्टमेंट आहे, एक म्हणू शकतो आपण सेल डिपार्टमेंट आहे, एक म्हणू शकतो प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे. असे कुठे ना कुठे सेम लेवलचे डिपार्टमेंट असतील, त्यांच्यामध्ये जर कम्युनिकेशन होत असेल तर ते देखील हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन होऊ शकतं. कारण परचेस एक डिपार्टमेंटच आहे, हॉरिझॉन्टल किंवा सेल डिपार्टमेंट आहे, नंतर प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, यांची लेवल जवळपास म्हणू शकतो आपण सेमच असतात, तर ते झालं हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. नंतर असं जर झालं फॉर एक्झाम्पल वर्करचं एक डिपार्टमेंट आहे, नंतर मॅनेजरचं एक डिपार्टमेंट आहे, नंतर सुपरवायझरचं एक वेगळं डिपार्टमेंट आहे आणि यांच्या डिपार्टमेंटचं कम्युनिकेशन होत आहे, तर ते हॉरिझॉन्टलमध्ये येणार नाही आहे, ते कशामध्ये येणार, व्हर्टिकलमध्ये येणार. म्हणजे एक्झाम्पल फक्त तुम्हाला ओळखायचं आहे की लोक जे आहेत ना किंवा जे उदाहरण आहे ते सेम लेवलच्या लोकांचं आहे का वेगवेगळ्या लेवलच्या लोकांचं आहे. हे जर तुम्हाला एक्झाम्पल ओळखता आलं तर कम्युनिकेशनचा टाईप तुमचा डेफिनेटली तिथं क्लिअर होईल. पुन्हा सांगतो, रिपीट करतोय, एक्झाम्पल तुम्हाला कुठलंही देतील आणि नॉर्मली एक्झाम्पलच देतात आणि विचारतात कुठल्या प्रकारचं एक्झाम्पल आहे. लक्षात ठेवायचं, त्या ठिकाणी जे एक्झाम्पल दिलं आहे त्या एक्झाम्पलमधील लोकांची जर लेवल सेम असेल तर ते आपण हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन पकडणार आहे. आणि जर त्या लोकांची लेवल सेम नसेल, वेगवेगळ्या लेवलचे लोक असतील, म्हणजे एक सिनियर असेल, दुसरा ज्युनियर असेल, तिसरा त्याच्यापेक्षा सिनियर असेल, असे जर वेगवेगळ्या लेवलचे लोक असतील तर ते व्हर्टिकलमध्ये येणार आहे. फक्त इतकंच आहे. सिम्पल. आता त्याचे कीवर्ड दिलेत पहा. फर्स्ट आहे टर्म लेटरल कम्युनिकेशन. लेटरल कम्युनिकेशन का, तर सेम लेवलचे असतात ना म्हणून त्याला लेटरल कम्युनिकेशन असं देखील म्हणतात. नेक्स्ट आहे सेम लेवल, हा कीवर्ड आहे पहा, सेम लेवलचे लोक असतात. आणि नेक्स्ट आहे फॉर्मल आणि इनफॉर्मल कम्युनिकेशन. हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन असताना हे मोस्ट ऑफ दी इनफॉर्मल वेने पण होऊ शकतं आणि फॉर्मल वेमध्ये पण होऊ शकतं, पण मोस्ट ऑफ दी इनफॉर्मल वेनेच होत असतं. तसं जे सांगितलं ना पहिलं व्हर्टिकल कम्युनिकेशन, ते मोस्ट ऑफ दी वे फॉर्मलीनेच होतं, म्हणजे इथं जास्त करून फॉर्मलच वे असतो. आणि जे हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन आहे ते कसं असतं, फॉर्मल ॲज वेल ॲज इनफॉर्मल वेने असू शकतं. आणि जास्तीत जास्त झालं तर इनफॉर्मल वेने असतं कोणतं, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. कारण सेम लेवलचे लोक आहेत, सेम लेवलचे लोक म्हणजे गप्पा वगैरे असणार आहेत. सिम्पल. कारण सेम लेवलचे लोक असतील तरच गप्पा होतात, तरच फ्रेंड वगैरे बनतात. वेगवेगळ्या लेवलचे लोक असतील तर जास्त गप्पा पण होत नाही. म्हणजे तुमचं साधं ग्रुप डिस्कशन असेल ना, तुम्ही स्टुडंट सर्व एकत्र बसलात, ते जे कम्युनिकेशन होते ना ते देखील हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन होऊ शकतं. कारण सर्व स्टुडंट आहेत, एकाच लेवलचे लोक आहेत, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. सिम्पल. लक्षात ठेवा, सेम लेवलचे लोक असतील तर हॉरिझॉन्टल, सेम लेवलचे लोक नसतील तर व्हर्टिकल. इतकंच आहे. तर हे पहा, दोघांचा डिफरन्स देखील दिला आहे. माझ्यामध्ये डिफरन्स पाहण्याची गरज पण पडली नाही पाहिजे, कारण कन्सेप्ट तुमची क्लिअर झालेली असेल.
तर इथं म्हणले हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन, नंतर म्हणले व्हर्टिकल कम्युनिकेशन. इथं फर्स्ट आहे हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन, नेक्स्ट आहे व्हर्टिकल कम्युनिकेशन. थोडंसं क्लिअर नाही पा इमेज, पण दिसेल प्रॉपरली दिसेल. फर्स्ट आहे डेफिनेशन. आता डेफिनेशन पाठ करायची का आपल्याला? नाही करायची, कारण आपल्याला MCQचं एक्झाम द्यायचं आहे, थेरटिकल एक्झाम द्यायचं नाही आहे, हे लक्षात ठेवा. तर डेफिनेशनमध्ये काय म्हणले पा, तर बेसिकली सेम लेवलच्या लोकांचं कम्युनिकेशन असतं. इथं लेवल डिफरंट असते. कशामध्ये? व्हर्टिकलमध्ये. हॉरिझॉन्टलमध्ये लेवल सेम असते. सिम्पल गोष्टी पाठ करायच्या नाही आहे, कारण MCQचं एक्झाम हे लक्षात ठेवा, थेरटिकल नाही आहे. आणि नेक्स्ट तुम्ही शिक्षक वगैरे झाल्यानंतर तुम्हाला डेफिनेशन क्रिएट करायचे आहेत. लोकांनी दिलेलं डेफिनेशन वाचत नाही वाचायचं, स्वतःच्या डेफिनेशन क्रिएट करण्याचा प्रयत्न करायचा नंतर. ठीक आहे. नेक्स्ट आहे पहा इथं कोऑर्डिनेशन. वाटलंच ते पॉईंट सोडून द्या, डायरेक्टली डिफरन्स पाहूया आपण. तरी पहा हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन बेसिकली जे डिपार्टमेंट असतात वेगवेगळे ऑर्गनायझेशनचे त्यामध्ये होत असतं, म्हणजे सेम लेवलचे डिपार्टमेंट असतील त्यामध्ये हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन होत असतं. व्हर्टिकल कम्युनिकेशन नॉर्मली कोऑर्डिनेट म्हणजे बेसिकली कशा संदर्भात होतं, तर सुपेरियर असतील आणि सबऑर्डिनेट असतील, म्हणजे वरिष्ठ आणि त्यांची म्हणू शकतो आपण सबऑर्डिनेट यांच्यामध्ये कुठलं होतं? हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. कारण लेवल सेम नसते ना, सुपेरियर म्हणजे थोडीशी वरचे आणि सबऑर्डिनेट म्हणजे त्यांचे थोडेसे खालचे. ठीक आहे. यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन होते ते व्हर्टिकल कम्युनिकेशन असणार आहे. आणि डिपार्टमेंटचं एका डिपार्टमेंटशी दुसऱ्या डिपार्टमेंटचं ते असणार आहे हॉरिझॉन्टल. सिम्पल आहे. नंतर फ्लो ऑफ कम्युनिकेशनबद्दल म्हणलं आहे पहा. इथं जो फ्लो असणार आहे हॉरिझॉन्टलमध्ये तो स्ट्रेट लाईनमध्ये असणार आहे, म्हणजे असं, कारण सेम लेवलचे लोक आहेत. सरळ लाईनमध्ये, ही वाकडी गेली माझी थोडीशी, सरळ लाईन असणार आहे. ठीक आहे. आणि इथं फ्लो कसा असणार आहे? व्हर्टिकलमध्ये अपवर्ड किंवा डाऊनवर्ड असणार आहे. सिम्पल आहे. आपण जे कन्सेप्टमध्ये पाहिलं तेच आहे, त्या व्यतिरिक्त कुठली गोष्ट नाही आहे. नेक्स्ट आहे मेथड. तर जे हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन आहे त्या ठिकाणी नॉर्मली ओरल कम्युनिकेशनच होत असतं, कारण सेम लेवलचे लोक असतात. म्हणजे एक मॅनेजर आहे, दुसरा मॅनेजर आहे, ते दोघांमध्ये ओरलच कम्युनिकेशन करतात. किंवा एक स्टुडंट आहे, दुसरा स्टुडंट आहे, दोघांमध्ये ओरलच कम्युनिकेशन होणार आहे. एक टीचर आहे, दुसरा टीचर आहे, दोघं सेम लेवलचे आहेत, एकच म्हणू शकतो आपण ओरलच कम्युनिकेशन होणार आहे. म्हणजे नॉर्मली जी पद्धत आहे किंवा जी मेथड आहे ना, ती हॉरिझॉन्टल कम्युनिकेशनमध्ये ओरली असते आणि व्हर्टिकल कम्युनिकेशनमध्ये नॉर्मली रिटर्न असते. कारण का? तर या ठिकाणी आपण पॉलिसी यांचं सर्क्युलेशन करत असतो. जसं फॉर एक्झाम्पल सांगितलं पहा, इथे एक सिनियर मॅनेजर आहे, इथं सुपरवायझर आहे, इथं वर्कर आहे. सिनियर मॅनेजर वगैरे ते पॉलिसी वगैरे देतानाच कम्युनिकेशन करणार आहे वर्करसोबत, किंवा वर्कर एखादा फीडबॅक द्यायचा असेल तरच सिनियर मॅनेजरशी कम्युनिकेशन करणार आहे. मग त्यांच्या काय म्हणू शकतो आपण सजेशन बॉक्स असेल त्यामध्ये रिटर्नद्वारे ते चिठ्ठ्या वगैरे टाकणार आहे. म्हणजे जे व्हर्टिकल कम्युनिकेशन असतं ना ते रिटर्न असतं, नॉर्मली मोस्ट ऑफ दी केसमध्ये रिटर्न असतं. आणि हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन हे मोस्ट ऑफ दी केसमध्ये ओरल असतं. बाकी 100% कुठलं नाही, दोन्ही मिक्सच असतात. म्हणजे इथं रिटर्न आणि ओरल दोन्ही प्रकारचं असू शकतं. इथं पण रिटर्न आणि ओरल दोन्ही प्रकारचं असू शकतं. पण मोस्ट ऑफ दी केस सांगितलं आहे, इथं 90% रिटर्नच असणार आहे आणि 10% ओरल असणार आहे. इथं 90% ओरल असणार आहे, 10% रिटर्न असणार आहे. सिम्पल. नेक्स्ट आहे पहा एक्झाम्पल. तरी पहा एक्झाम्पलमध्ये म्हणलं आहे, फॉर एक्झाम्पल इथं परचेस मॅनेजर असेल आणि सेल मॅनेजर आहे. सेल दोघं पण मॅनेजर आहे, एक परचेस मॅनेजर आहे, दुसरा सेल मॅनेजर आहे. लेवल तर सेम आहे. हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन सिम्पल. आणि तर फॉर एक्झाम्पल म्हणू शकतो आपण मॅनेजर आहे, नंतर सेल एक्झिक्युटिव्ह आहे, सेल मॅनेजर आणि सेल एक्झिक्युटिव्ह, त्यानंतर किंवा सेल एजंट आहे. लेवल वेगळी पहा. सेल मॅनेजर म्हणजे हायर लेवल, सेल एक्झिक्युटिव्ह म्हणजे लोअर लेवल, किंवा एजंट त्याच्या खालचे लेवल. हे काय? व्हर्टिकल कम्युनिकेशन. लेवल वेगळे आहेत ना. म्हणजे एक्झाम्पल असं लक्षात ठेवायचं आहे, एक्झाम्पल असंच येणार आहे तुम्हाला. एक तर डिपार्टमेंटचं येईल, किंवा म्हणू शकतो आपण सर्व मॅनेजरचं येईल. मग ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, व्हर्टिकलमध्ये येतं आहे का हॉरिझॉन्टलमध्ये येतं आहे. सिम्पल. तर आय होप तुम्हाला हॉरिझॉन्टल व्हर्टिकल कम्युनिकेशन व्यवस्थित कळालं असेल. लाईफ टाईम विसरायचं नाही, अशा पद्धतीने शिकून घ्यायचं आहे. पुन्हा पुन्हा पाहिजे, गरजच पडली नाही पाहिजे. एक्झाम क्लिअर हो नाही हो ती दुसरी गोष्ट आहे, पण ही कन्सेप्ट आल्यावर पुन्हा वाचण्याची गरज नाही पडली पाहिजे. फक्त हा उद्देश लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे डायग्नॉल कम्युनिकेशन. डायग्नॉल कम्युनिकेशन म्हणजे सिम्पल कम्युनिकेशन आहे पहा, जे व्हर्टिकल पण नसतं हॉरिझॉन्टल पण नसतं, त्याला आपण डायग्नॉल कम्युनिकेशन म्हणतो. म्हणजे दोघांचं मिक्सचर ज्या कम्युनिकेशनमध्ये असतं ना त्याला आपण कुठे ना कुठे डायग्नॉल कम्युनिकेशन म्हणू शकतो. तर हे पहा जी इन्फॉर्मेशन दिली एकदा पाहूया. थोडंसं वेगळा टाईप आहे, बऱ्याच जणांना माहीत नसेल, बऱ्याच जणांना माहिती असेल कदाचित. तर ज्यांना माहीत नाही त्यांनी व्यवस्थित पहा. डायग्नॉल कम्युनिकेशन इज अ सॉर्ट ऑफ हायब्रिड बिटवीन व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. मी आता सांगितलं ना, व्हर्टिकल प्लस हॉरिझॉन्टल या दोन्ही कम्युनिकेशनचं मिक्सचर म्हणजे डायग्नॉल कम्युनिकेशन. म्हणजे ते एक तर सरळ नाही आहे आणि वाकड पण नाही, असं मिक्स आहे, त्याला आपण डायग्नॉल कम्युनिकेशन असं म्हणतो. नेक्स्ट म्हणजे पहा देअर फॉर इट कॉल फास्टर कम्युनिकेशन. हे फास्टर काय आहे, तर हे एक प्रोसिजर वापरत नाही आहे, ज्याला जसं वाटेल तसं इथं कम्युनिकेशन होतं आहे, ते डायग्नॉल कम्युनिकेशन आहे, म्हणून त्याला फास्टर म्हणतो. म्हणजे सपोज एखाद्या म्हणू शकतो सेल मॅनेजरला एखाद्या वर्करशी बोलायचं आहे, तर तो मध्ये सुपरवायझरला घेणार नाही आहे, डायरेक्टली अशीशी बोलणार आहे, त्याला आपण डायग्नॉल कम्युनिकेशन कन्सिडर करू शकतो.
नेक्स्ट काय म्हणले पहा, इट इज अ डायरेक्ट डायलॉग बिटवीन एम्प्लॉई और एम्प्लॉयर ऑफ डिफरंट रँक हू आर नॉट इन द सेम चेन ऑफ कमांड. म्हणजे ज्या ठिकाणी म्हणू शकतो वेगवेगळ्या डिफरंट रँक असतात आणि त्यांची सेम चेन पण नसते, म्हणजे एकाच लेवलचे पण नसतात आणि डिफरंट रँक पण असतात, त्यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन होते ना ते असतं डायगोनल कम्युनिकेशन. म्हणजे सिम्पल आहे पहा, हायब्रिड का म्हणलं याला, तर डायगोनल कम्युनिकेशन असं कम्युनिकेशन आहे जे सेम लेवलच्या लोकांमध्ये पण नाही आहे आणि डिफरंट रँकवाल्या लोकांमध्ये पण नाही आहे. म्हणजे कोणाचंही कोणाशी कम्युनिकेशन होते ते डायगोनल कम्युनिकेशन आहे. बाकी या व्यतिरिक्त यामध्ये पाहण्यासारखं काहीच नाही. एक्झाम्पल दिलं आहे पहा, तरी पहा इथं फॉर एक्झाम्पल व्ही पी ऑफ सेल, व्ही पी ऑफ मार्केटिंग, व्ही पी ऑफ फायनान्स, व्ही पी ऑफ इंजिनिअरिंग असे वेगवेगळे डिपार्टमेंट आहे असं आपण गृहीत धरू. आता इथं पहा, इथला जो माणूस आहे किंवा इथला जो वर्कर आहे तो डायरेक्टली इथल्या माणसाशी बोलतोय. आता बोलायला ॲक्च्युली कसं पाहिजे, याने याला फीडबॅक दिला पाहिजे, याने याला फीडबॅक दिला पाहिजे, याने याला फीडबॅक दिला पाहिजे. मग ते काय होईल, व्हर्टिकल कम्युनिकेशन होईल. मग हा माणूस याला फीडबॅक देणार, इथं हॉरिझॉन्टल होईल, परत हा याला फीडबॅक देणार, म्हणजे इथं हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन झालं. नंतर पुन्हा हा याला फीडबॅक देणार, हा याला फीडबॅक देणार, मग हा याला फीडबॅक देणार. म्हणजे पूर्णपणे चेन जर फॉलो केली टाईम कन्झ्युमिंग आहे, बरोबर ना. आणि त्याचबरोबर इथंही म्हणू शकतो पूर्णपणे आपल्याला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ह्या दोन्ही गोष्टी वापरायला लागतील. मग असं न करता हा जो व्यक्ती आहे ना तो डायरेक्ट याला मेसेज पोहोचवतोय, म्हणजे ते डायगोनल कम्युनिकेशन आहे. म्हणजे फास्टर का म्हणलं हे कळलं ना. इथं आपण अशी प्रोसिजर न वापरता डायरेक्टली अशी वापरली, शॉर्टकट कम्युनिकेशन, म्हणून याला फास्टर कम्युनिकेशन म्हणतात डायगोनल कम्युनिकेशनला. तर हे पहा आणखी एक दोन एक्झाम्पल दिलेत. फॉर एक्झाम्पल हा व्ही पी फायनान्सचा मॅनेजर वगैरे कोणी असेल तो डायरेक्टली ह्या माणसाशी बोलतोय, ठीक आहे. इथला माणूस डायरेक्ट याच्याशी बोलतोय, म्हणजे कोणी कोणाशी बोलतंय ते झालं डायगोनल कम्युनिकेशन. म्हणजे इथं प्रॉपरली चेन फॉलो केली जात नाही, व्हर्टिकलची पण नाही आणि हॉरिझॉन्टलची पण नाही. कसं पण होते ना कोणाशी पण, त्याला आपण डायगोनल कम्युनिकेशन असं कन्सिडर करतो. हे हायब्रिड स्ट्रक्चर आहे, कशाचं, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टलचं. हायब्रिडचा अर्थ होतो मिक्स, म्हणजे दोघांचं मिक्सचर आहे बेसिकली. सिम्पल. आता डायगोनलचे पण दोन टाईप्स आहे पहा बेसिक सिम्पल टाईपचे. फर्स्ट आहे क्रॉस सेक्शनल. आता जे क्रॉस सेक्शनल कम्युनिकेशन असतं ना ते डिफरंट कल्चरमध्ये होतं पहा. म्हणजे ज्यावेळेस दोन वेगवेगळे कल्चर एकमेकांशी कम्युनिकेशन करतात ना त्याला आपण क्रॉस सेक्शनल कम्युनिकेशन असं म्हणतो. सिम्पल कन्सेप्ट आहे, फक्त लक्षात ठेवा वेगवेगळ्या कल्चरचं किंवा वेगवेगळे दोन डिफरंट कल्चर आहेत ते एकमेकांशी ज्यावेळेस बोलत असतील त्याला आपण क्रॉस सेक्शनल कम्युनिकेशन म्हणतो. हे कल्चरशी निगडीत आहे एवढं लक्षात ठेवा. आणि क्रॉस फंक्शनल म्हणजे काय, वेगवेगळ्या फंक्शन करणारे लोक ज्यावेळेस कम्युनिकेशन करतात त्याला आपण म्हणतो क्रॉस फंक्शनल. म्हणजे फॉर एक्झाम्पल फायनान्स डिपार्टमेंट वेगळे आहेत, त्यांचे फंक्शन म्हणजे त्यांचे कार्य वेगळे आहेत. सेल डिपार्टमेंट वेगळे आहेत, त्यांचं फंक्शन त्यांचे कार्य वेगळे आहेत. फायनान्सचा हा माणूस डायरेक्टली सेलच्या माणसाशी बोलतोय, ते झालं क्रॉस फंक्शनल कम्युनिकेशन. म्हणजे लक्षात ठेवा डायगोनल कम्युनिकेशनमध्ये दोन आणखी टाईप येतात. त्यामध्ये फर्स्ट आहे क्रॉस सेक्शनल कम्युनिकेशन. सेक्शनल म्हणलं तर वेगवेगळ्या कल्चरच्या लोकांचं कम्युनिकेशन, आणि क्रॉस फंक्शनल म्हणलं तर वेगवेगळे कार्य करणाऱ्या लोकांचं कम्युनिकेशन. सिम्पल. यामध्ये जास्त काही डीपमध्ये पाहण्याची गरज नाही. फक्त लक्षात ठेवा डायगोनल कम्युनिकेशन हे दोन गोष्टींचं हायब्रिड स्ट्रक्चर आहे. ते दोन गोष्टी म्हणजे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. आय होप इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. तर जो आपला बी पॉईंट आहे आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहूया. आजचे जे म्हणू शकतो आपण टाईप्स आले आहेत कम्युनिकेशनचे ते तुम्हाला व्यवस्थित समजले असेल असं मी गृहीत धरतो. नसतील समजली व्हिडिओ पुन्हा बॅकला घ्या, पहा डेफिनेटली समजतील. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.